नमस्कार, मी प्रकाश लोगर। आज आपण खास आंबोली फिरण्यासाठी आलेलो आहोत आणि आंबोली घाटामध्ये आहे, म्हणजे कोकण माथ्यावरती आंबोली घाट आहे, तिथे मी आज आलो आहे। तर मंडळी, माझी पाठीमागे जी बाजू आहे ती कोल्हापूर रोड आहे, बेळगाव कोल्हापूर रोड स्टेट घाटातनं हा तुम्हाला दिसतो आहे। हा आंबोलीपासून पुढे सावंतवाडीला गेलेला आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। तर मंडळी, आज खास आपण आंबोलीच्या घाटाबद्दल चर्चा करणार आहोत आणि इथलं वातावरण बघणार आहोत। मंडळी, काही दिवसामध्ये गेल्या आठवड्यामध्ये पूर्णपणे इकडे पाऊस लागला होता आणि त्या पावसामुळे पूर्ण छानपैकी आंबोली, सुंदर अशी आंबोलीचं दृश्य एक वेगळं झालं होतं, जसं की पावसाळ्यामध्ये होतं। ते लगभग आता पाऊस जवळ आलेला आहेच, पण ते एक वादळ होतं आणि त्या वादळाच्या निमित्ताने हे सर्व वातावरण झालं होतं। पण असं वाटलं की आंबोलीमध्ये पावसाची सुरुवातच झालेली आहे अशी एक शंका वाटली होती, परंतु आता मात्र पावसाने नमस्कार केलेला आहे। पुन्हा आंबोलीला गुड मॉर्निंगची सूर्याची किरणे उजळत आहे असं मला तर दृश्य दिसते, म्हणून खास म्हटलं आपण एक आंबोलीचा आगळा वेगळा नजराणा म्हटला घेऊ। तर त्या ठिकाणी मी आज बोलतो आहे, ठीक आहे मंडळी। तर आज आंबोलीमध्ये छान मॉर्निंग वातावरण आहे, सुंदर असं आहे। थोडीफार मंडळी थंडी वगैरे आहे इकडे बरं का, आणि धुकं वगैरे असं क्लिअर नाही आहे, छान वातावरण, थंडी वातावरण आहे, छान गुलाबी हवा आहे। घाटामध्ये बघितलं तर तिकडे छानपैकी तुम्हाला पाठीमागे माझ्या तिकडे छान असं सर्व सुंदर असं वातावरण दिसू लागलं। तर आपण आता मला वाटते आपण टाईम झाला होता, टॉकिंग करत करत आपण पुढे जावं, ठीक आहे। तर आता मी प्रथम तिथं चहा पिणार होतो, पण पुढे जातो तिकडे चहा प्यायला। तर मंडळ, हे आंबोलीचा घाट प्रारंभ मार्ग आहे आणि आता मी तिकडे खाली चाललेलो आहे। तर मला इथे आंबोलीचा मी पावसाळ्यामध्ये येणारच आहे व्हिडिओ शूट करायला, पण म्हटलं आता आपण बघू। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे ना की दिपावळीचं जसं वातावरण असं छानपैकी, त्याप्रमाणे आंबोलीमध्ये पण आत्तासुद्धा हे घटकेमध्ये वातावरण एवढं सुंदर आहे की फिरायला तृप्त आपले चाहते लोक तर इकडे येतच राहतात। आंबोली म्हटलं तर सर्वांना आंबोली, महाबळेश्वर आणि चौकूळ ह्या गावामध्ये तर थंडच, कडकडाची थंडी म्हणा, ह्या गोष्टी असल्यामुळे बरेच टुरिस्ट लोक इकडे खूप आंबोली भागाला फिरण्यासाठी खूप प्रेम देतात, आंबोली गावाला, आंबोली शहराला, आणि आवडीने मोठे चाहतात आणि मोठ खर्च एवढं करून आवडीने येत असतात मंडळी। तर मला तर प्रसन्न वाटतं, मी ॲक्च्युली आंबोली चौकूळचंच आहे, म्हणून मी पुन्हा सांगतो की आंबोलीमध्ये या आणि नॅचरली वातावरण आपल्याला आंबोलीमध्ये पाहायला मिळते, ठीक आहे मंडळी। तर इथे छानपैकी तिथे थोडं हे वगैरे आहे, इकडे गाड्याची जो शुकशुकाट नाही आहे, छान गाड्या वगैरे, हायवे रोड पण चांगला आहे। हा ना, बेळगाव आपण सावंतवाडीला जातो ना, तर इथनं कमसे कम आमचं 30 किलोमीटर आहे, पण रोड मात्र छानपैकी आहे। बायपास पण रोड पण आहे, पण ते बांध्यामार्ग आहे, पण हा मात्र सुलभ एकदम शॉर्ट फॉर्म रोड आहे। आणि हा रोड खालती सावंतवाडीला गेला आहे आणि आंबोली चौकून नाका आहे, तिथनं स्टेट आपला बाबा फॉल्स, आपलं नवीन माहिती आहे बाबा फॉल्स धबधबा आहे, तर त्या ठिकाणी बाबा फॉल्समध्ये आपण जाऊ शकतो। आणि आता बरेचसे लोक तिकडे जातात, चाहते लोक माझे, कारण तिकडे छान बघण्यासारखे आहे बाबा फॉल्स वगैरे म्हणतात। तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। तर बाबा फॉल्स जाताना आपला चौकूळ गाव पण लागतो ना, चौकूळ गाव पण सेम असं वातावरण आहे, कोल्ड आणि सुंदर असं वातावरण आहे मंडळी। येत्याला पावसामध्ये थोडे व्हिडिओ शूट करणार आहे तिकडचे, परंतु आता म्हटलं दिपावळीची मला एक जाणीव झाली, एक आठवण झाली की म्हणून, आणि ते वातावरण मला एक प्रसन्न वाटलं, म्हणून मी या ठिकाणी आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करण्यात आलो। तर असेच आपण मला पुढे जायचं, थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे करायचं, ओके मंडळी। बरं गाईज, आपण आंबोली घाटाबद्दल चर्चा केली आहोत, परंतु आता मी खास आता मला बोललो होतो ना, मी नाश्ता करायला इकडे ब्रेकफास्टला जाणार आहे। तर माझा माय फ्रेंड बेस्ट ब्रह्मोजी गावडे देन, तर मी हमेशा तिथं मी नाश्ता करत असतो आणि तिथं मी आज त्यांच्या धाब्यावर आले खास नाश्ता करण्यासाठी। इकडचं ना मंडळी वडापाव एकदम छान असतो, चॉपमध्ये सुंदर असतो,
तर आंबोली म्हटल्यानंतर गरम गरम भजी वडापाव ह्या गोष्टी सर्व प्रसिद्ध आहेत डिश. आणि इथं तर अनेक प्रकारच्या डिश मिळतातच, परंतु त्यातून वडापाव भजी एक मस्तपैकी डिश प्रसिद्ध आहे आणि गरम गरम मिळते फ्रेशपणे. आपण जर इला तर आंबोलीला धबधबा आरंभ पुढचं बस मंदिर आहे, त्याच्या बाजूला धर्मोजी गावडे म्हणून दुकान आहे, तिथं आपण जरूर एक वेळा भेट करू शकता. ठीक आहे मंडळी. त्याच्याकडे ना आता हे आपलं उन्हाचे दिवस आहेत, लगभग उन्हाचे दिवस खतम झालेत आलेले आहेत, परंतु दिपावळीपासून ते मे महिन्यापर्यंत कोल्ड्रिंकची अशी छानपैकी शॉप लावतो आहे. तुम्हाला दिसतं ना मंडळी, इथे वेगवेगळे कोल्ड्रिंक आहे. मंडळी इम्पॉर्टंट म्हणजे काय मंडळी, सामान्य लोकांना परवडण्यासारखं लिंबू सरबत पण छानपैकी ठेवतो, आईस वगैरे घालून देतो. तर ही एक सेवा फार महत्त्वाची आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये अशा सर्व गोष्टी मिळणं इम्पॉसिबल आहे, पण पॉसिबल करून दाखवलं त्याने. तर मी तिथे नाश्ता करणार आहे. वडापाव, आपल्याला वडापाववर तडाखा मारायचा आहे आणि चव बघायचे कोणत्या प्रकारे क्वालिटी आहे ते. ठीक आहे, ते आतमध्ये प्रवेश करत आहे मी. तिथं तर वडापाव घेणार आहे. मंडळी वडापाव म्हटलं ना तर थोडीफार तिथे चटणी असते, फ्राय मिरची असते, सुंदर गरम गरम वडापाव आणि चहा ह्या आपण तडाखा देणार आहोत. चला नाश्ता करू. ओके, मी वडापावची ऑर्डर दिलेली आहे आणि आता मी नाश्ता करणार आहे मंडळी. तिथं मंडळी ना आतमध्ये स्टॉल आहे ना त्यांचा, म्हणजे सगळं हे करायचं वगैरे, कुकिंग करायचं छान आहे, साफसफाई मला वाटते बऱ्याच ठिकाणी अशी साफसफाई नसते. पण हे जरी आंबोलीमध्ये पर्यटन स्थळ असलं ते पर्यटन स्थळांना इम्पॉर्टंट म्हणजे चहाची क्वालिटी आणि साफसफाई हे फार महत्त्वाचं असतं. त्या दृष्टिकोनापासून तिथं तो छानपैकी साफसफाई ह्या कारणाने इथं गिऱ्हाईक आवडीने येते आणि आवडीने ह्या हॉटेलची क्वालिटीचा स्वाद घेऊन एक वेळा तरी जरूर घेऊन जातो. म्हणजे तुम्ही पण यायला विसरू नका, जरूर या. धर्मोजी गावडे पुरीचं वास या ठिकाणी. ओके, सनसिल्क पॉईंट आहे, फार सुंदर आहे, जरूर एक वेळा भेट द्या. भेट द्यायच्या अगोदर आपल्याला वाटत असेल की बाबा इम्पॉसिबल आहे आणि काही हरकत नाही. बेळगाव टू सावंतवाडी रोड कमसे कम नाही म्हणजे 30 and 60 90 110 किलोमीटर्स आहे. ओके, तर मी आता इथं नाश्ता करतो, थोडंफार एन्जॉय करतो. ठीक आहे मंडळी. आपले पुणेकर लोक ना आवडीने तिखटवर धाप जास्ती मारतात कोल्हापूर, तर खास माझ्या तोंडातून खरोखर पाणी सुटलं. मला वाटलं की वा छान आहे. त्या मीठ वगैरे घातलेलं आहे आणि फ्राय छान केली नाही काय. कोल्हापुरी मिरची म्हणतात ते काही अवघड जाणार नाही, बरोबर आहे. हे बघा छान कोल्हापुरी मिरची आहे, तिखट आहे थोडीफार, तोंडातून तर पाणी सुटलेलं आहे. पण पहिलं मी आधी इथं ना वडापावची चव बघतो कशी आहे ते. मंडळी वडापाव छान आहे, गरम गरम आहे आणि रेग्युलर तुम्हाला इथे गरम गरम फ्रेश वडापाव मिळू शकतो. ठीक आहे मंडळी. तर मी आता बघू काय चीज आहे ते, काय चव आहे ते, क्वालिटी आपल्याला पाहिजे आहे, आपण खाल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. फार सुंदर, मी खुश झालेलं आहे. मंडळी मी घरातनं पण सगळं ब्रेकफास्ट करून आलो का, मला खास इथे यायचंच होतं नाश्ता करण्यासाठी. आय मीन आता मी तर पूर्ण दिवस राहणार आहे दुपारपर्यंत. थोडं लंच आता ब्रेकफास्ट झाला माझा, दुपारी लंचवर इकडे येईन. पण आपल्याला वडापावची क्वालिटी आवडलेली आहे, छान वाटलेलं आहे. धन्यवाद. चहा स्वादिष्ट आहे. ॲक्च्युली म्हणजे मला कोरी चहा आवडते, पण मला हे ॲडव्हर्टाईज करण्यासाठी स्पेशल मला दुधाची चहा प्यावी लागणार आहे. तर मी क्वालिटी बघतो कशी आहे मंडळी. आपण जरी कुठेही गेलो तर पहिले आधी चहाची क्वालिटी पाहतो की क्वालिटी कोणत्या प्रकारची आहे. चहा पिली की आपलं मन तृप्त होतो, प्रसन्न होतो, एक नवीन चालना मिळते बरं का मंडळी. आणि चहाच्या याच्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टींचा पण अभ्यास करू शकतो, म्हणजे एज्युकेशन सर्व गोष्टी आपण त्याच्यातनं पडताळून पाहू शकतो मंडळी. तर आपण चहा पिऊन बघू काय क्वालिटी आहे ते. वा छान आहे. ठीक आहे मंडळी, आपण आता आपल्या लवकर प्रकाश हॉटेल लवकर इथे व्हिडिओ स्टॉप करतो आहे. असेच व्हिडिओ वेगवेगळे तुमच्यासमोर मी आणणार आहे. प्रकाश हॉटेल लवकर ऑलराऊंडर व्हिडिओ आहेत. तर पुन्हा आपण भेटू. जय हिंद, जय भारत माता आणि वंदे मातरम. नमस्कार, बाय बाय अँड सी यू.